मला विषय हा केवळ लोकमान्य टिळक हा एवढाच म्हणून महत्त्वाचा वाटत नाही, तर त्यांचा अर्थ विचार या दृष्टीने जास्त महत्त्वाचा वाटतो. याचं कारण असं की लोकमान्य टिळकांच्या विषयी बाकीचं सर्वांगाने सर्व पद्धतीनं सगळ्या जणांकडनं वेगवेगळ्या ठिकाणी सगळं मांडून झालेलं आहे. दुर्दैवाने त्यांच्या अर्थविचारावरती फार जेवढा प्रकाश पडायला हवा तेवढा पडलेला नाही आहे. ही संधी मला त्यासाठी महत्त्वाची वाटते. आणि यामागचं दुसरं कारण मला असं वाटतं की एकंदरच आपल्याला भारतीय म्हणून अनेक गोष्टी कळतात, अनेक गोष्टींमध्ये आपलं लक्ष असतं, अनेक गोष्टींच्या जाणीवा असतात. नसते ती फक्त अर्थविषयक जाणीव. आपल्याला जात कळते, धर्म कळतो, भाषा कळते, वर्ण तर कळतो, कुठल्या गावचा आहे म्हटल्यानंतर आडनावावरनं तो कुठलाचा काय तेही कळतं. पण एखाद्याचा अर्थविचार नक्की काय आहे हे मला असं वाटतं आपण भारतीय म्हणून सातत्यानं दुर्लक्ष करत आलेलो आहोत. त्यामुळे होतं कसं की ते एखाद्या मोठ्या व्यक्तीचं मोठेपण हा तो मोठा आहे याच्यातच संपून जातं, पण त्यांनी नक्की मांडणी काय केली हा भाग आपण तपशिलामधनं जाणून घेत नाही. म्हणजे शिवाजी महाराजांचं जर समजा उदाहरण घेतलं तर शिवाजी महाराज मग किती थोर होते, अफजल खान, किल्ले, तोरणा बिरणा सगळं आपल्याला पाठ असतं. पण या माणसांनी नक्की ही सगळी साम्राज्याची उभारणी जवळपास काहीही नसताना केली कशी आणि या सगळ्या मागचा आर्थिक विचार काय होता हा मुद्दा आपल्याकडनं सातत्यानं दुर्लक्षिला जातो. त्यांच्याकडनं जात नसेल त्यांच्याविषयी मला अपार आदर आहे, त्याच्यात शंकाच नाही. म्हणजे अगदी कसं की त्यावेळेला म्हणजे मला शिवाजी महाराजांच्या मोठेपणाचे अनेक किस्से आहेत, ते सगळ्यांनाच माहिती असतीलच. पण 2 दाखले मला द्यावेसे वाटतात कारण ते अर्थविषयाशी संबंधित आहेत. शिवाजी महाराजांनी दिलेली हुंडी त्यावेळेला 4 ते 5 दिवसांनी हैदराबादमध्ये वटल्याचे उल्लेख आहेत. आता रायगडामध्ये किंवा या कुठल्या तरी किल्ल्यांवरती दिलेली हुंडी ती तिथे जाऊन वटते 4-5 दिवसात. म्हणजे RBI वगैरे काही नसताना, कुठल्या धनादेशाची व्यवस्था नसताना त्या माणसाचा शब्द 4-5 दिवसांनी प्रत्यक्षात कोणीतरी त्यांना तिथे ज्यांनी कोणाला दिली गेलेली आहे त्याला ते वसूल होतं. हे कौतुकास्पद आहे. दुसरा एक प्रसंग असा आहे की त्यांना इंग्रजांचं देणं द्यायचं होतं आणि ते देणं रोखीत देणं अपेक्षित होतं आणि ते तेवढी रोख रक्कम नव्हती. म्हणून यांनी तो जो वाटाघाटीचा जो भाग होता त्याच्यामध्ये ठरवलं की चांदीच्या रूपात आम्ही तुम्हाला जे काही आमचं देणं लागतं सरकारला ते देऊ. तर त्यातला गमतीचा भाग असा आहे की ज्या वेळेला हा टोपीकर चांदीच्या रूपात शिवाजी महाराजांकडनं देणं घेण्यासाठी वसूल करण्यासाठी येणार होते ते अधिकारी, त्यावेळेला 24 तासामध्ये हा इतिहास आहे, लेखी इतिहास आहे, आपल्या अनेकांकडनं दुर्दैवाने दुर्लक्षित झालेला इतिहास आहे. त्यावेळेला 24 तासात शिवाजी महाराजांनी चांदीच्या किमती त्या परिसरातनं वाढवल्या, जवळपास दुप्पट केल्या चांदीच्या किमती. म्हणजे द्यायची जी एकंदर चांदी आहे ती किती मार्केट मॅनिप्युलेशन हा जर शब्द वापरला तर फार त्याला म्हणजे चुकीचा ठरणार नाही. ते पण सत्कार्यासाठी झालेलं आहे त्यामुळे आपण तो शब्द वापरायला नको. पण ही जाणीव होती त्या माणसाला. हा आपला इतिहासाच्या जाणीवांमधला हा मुद्दा मला असं वाटतं खूप दुर्लक्षिला जातो. तसंच भारतीय ताज्या अलीकडच्या इतिहासामध्ये 2 व्यक्ती अशा आहेत की ज्यांच्या अर्थविषयक जाणीवांकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष केलं, बघितलं नाही किंवा त्यांच्या अन्य गोष्टींना महत्त्व दिलं. एक म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आणि दुसरे बाळ गंगाधर टिळक. आंबेडकर त्यांच्यानंतरचे, टिळकांचं काम खूप आधीचं. यांच्या अर्थविषयक जाणीवा मला असं वाटतं की त्याकडे आपण जितक्या सजगपणे बघायला हवं ना, दुर्दैवाने बघितलेलं नाही आहे. म्हणून त्याच्या अनुषंगानं काही मुद्दे मला मांडायला आवडेल. कोणी टिळकांचा अभ्यासक असेल त्यांनी ते पूर्णपणे पुढे न्यावेत प्रामाणिकपणे असं वाटतं, कारण त्या विषयावरती लिखाणच झालेलं नाही आहे. एक TV पर्व त्यांचं छोटंसं महाराष्ट्र सरकारने काढलेलं आणि नंतर सरकारी गुदामात गायब झालेलं एक पुस्तक सोडलं तर लोकमान्यांचा अर्थविचार हा विषयच लिहिला गेलेला नाही आहे. किती गंभीर खरं म्हणजे ही उदासीनता आहे. आणि तो हा एक महत्त्वाचा भाग मांडायची इथे मला संधी या निमित्तानं मिळाली, म्हणून पुन्हा एकदा आयोजकांचे आभार. आणि परत आजचा दिवस, आजचा महिना ही पुण्यतिथी, आपण हे सगळं मान्यच आहे. पण टिळकांच्या अर्थविषयक विचारांमध्ये ह्या महिन्याला एक प्रचंड महत्त्व आहे. हा विषयाचा किंवा महिन्याचा महत्त्वाचा मुद्दा हा फक्त टिळकांपुरता मर्यादित नाही आहे, भारताच्या आर्थिक इतिहासाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. तर का तर या महिन्याच्या 30 तारखेला 1892 साली बाळ गंगाधर टिळक या व्यक्तीनं पहिल्यांदा चलनावरती लिहायला सुरुवात केली. चलन हा इतिहास, चलन म्हणजे काय, सोने म्हणजे काय, रुपये म्हणजे काय, त्याची चलनाची किंमत, मग त्यांचं एकमेकांमधले संबंध कसे असायला हवेत, इंग्लंडचा 1 पाऊंड दिल्यानंतर आपल्या रुपयाचं काय होतं, याविषयीचे मुद्दे या माणसाने पहिल्यांदा इतके विस्तृतपणे मांडले. ऑगस्ट ते ऑक्टोबर
म्हणजे 30 ऑगस्ट ते या वर्षीचा 1892 सालचा ऑक्टोबर या कालखंडामध्ये टिळकांनी सातत्यानं आणि इतके दणदणीत मोठे लेख लिहिलेले आहेत आणि तरीही ते इतके सुंदर आणि वाचनीय आहेत. म्हणजे आमच्यासारख्याला तर शिकण्यासारखे आहेत ते, पण एकंदर वाचकाला सुद्धा या माणसांनी चलनावरती लिहावं. त्याच्यात एके ठिकाणी उल्लेख आहे की हे सगळे आर्थिक व्यवहार झाल्यामुळे पौंड फारच महाग होतो आहे आणि रुपयाची किंमत घसरती आहे. तर तो 1892च्या ऑगस्ट सालच्या आधीपर्यंत एक पाऊंड 10 रुपयाला पडत होता. आता 97-98 ही किंमत आहे गमतीसाठी. तर टिळकांनी त्याच्यावरची नाराजी व्यक्त केली आहे की काहीही घडत नसताना पाऊंडाची किंमत मात्र वाढती आहे आणि रुपयाला एका पाऊंडाच्या बदल्यामध्ये 13-14 रुपये खर्च करावे लागतात. 10 रुपयावरनं 13-14 रुपयापर्यंत पाऊंडाची किंमत गेली, पुढे ती 16पर्यंत गेली 1892च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये. टिळकांनी पूर्णपणे तो विषय समजून सांगितला आहे. तुम्ही लक्षात घ्या, 1892 साल पूर्णपणे परकीय सत्ता, जगामध्ये फेड वगैरे हा प्रकार खूप खूप दूरवर होता, काहीही दळणवळणाची साधनं नव्हती. यावेळेला या माणसांनी चलनाचं महत्त्व जाणलं आणि चलनाचं महत्त्व आपल्या वाचकांना समजून सांगावं असं या व्यक्तीला वाटलं. हा मुळात त्यांचे त्या विषयाचे 5-6 निबंध आहेत, तेच इतके सुंदर आहेत. कुठल्याही खरं म्हणजे सध्याच्या इकॉनॉमिक्स वगैरे शिकणाऱ्या लोकांना ते वाचायला लावायला हवेत, कारण इतकं मूलभूत चिंतन त्याच्यामध्ये आहे. रुपयाची किंमत कशी ठरवायला हवी, भारतीय नागरिकांनी काय विचार करायला हवा, आणि मग त्याच्यामध्ये बार्टर सिस्टीममध्ये, आता बार्टर हा शब्द त्यांनी वापरलेला नाही आहे, पण बार्टर सिस्टीम कशी याच्यातनं होऊ शकते. मग एक सगळ्या संपूर्ण व्यवहारामध्ये एक काहीतरी समान धागा असायला हवा की भारताने परदेशाशी व्यवहार केला किंवा भारतातल्या नागरिकांनी एकमेकांमध्ये व्यवहार केला तर तो काय असेल, तर तो कसा असायला हवा, याच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे मांडणी केलेली आहे. मूलभूत अतिशय स्वरूपाचं हे काम आहे. मला असं वाटतं ज्याला कोणाला हा रस असेल ना, त्यांनी जरूर या निबंधांचं सामुदायिकरित्या मला असं वाटतं वाचन करायला हवं. आणि हा कालखंड हा सगळा बघितला आपण, तर तो कुठल्या पार्श्वभूमीवरती टिळकांनी हे विचार मांडले. 1876 साली पहिल्यांदा दादाभाई नौरोजी या व्यक्तीनं भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी लिहिलं पहिल्यांदा. म्हणजे या सगळ्या मोठे माणसांच्या मांदियाळीतलं पहिलं एक मोठं नाव दादाभाई नौरोजी यांचं का, त्यांना महत्त्व पटलं या विषयाचं, त्यांनी पहिल्यांदा लिहिलं आहे. म्हणजे भारताची अर्थव्यवस्था हा विषय अन्य कुठल्याही साहेबांनी लिहिलेला नाही आहे. मग त्याच्यानंतर आंबेडकरांनी कसं केलं तो एक विवेचनाच्या ओघामध्ये मुद्दा येईल, पण पहिल्यांदा दादाभाई नौरोजींनी त्या विषयावरती लिहिलं, भारतीयांची अवस्था, भारतीयाचं चलन आणि भारताची एकंदरच अर्थकारणाची दिशा कशी असायला हवी वगैरे. म्हणजे मला कौतुक वाटतं की या वातावरणामध्ये जिथे संपूर्ण स्वतःचा पाय ठेवायला, स्वतःच्या मालकीची, स्वतःच्या स्वातंत्र्य असलेले भूमी नाही आहे, अशा ठिकाणी ही माणसं एवढा मोठा लांबचा विचार करत होती. आणि त्या पुस्तकाचं परीक्षण बाळ गंगाधर टिळक यांनी 2 चांगली पुस्तके, असं एक तत्ववेत्ता आणि एक दादाभाई नौरोजी यांच्या पुस्तकावरतीच पहिल्यांदा केसरीमध्ये परीक्षण लिहिलं. आणि त्यांचा मला असं वाटतं अर्थविषयक जाणीवांचा एक उगम असेल, तो इथे कुठेतरी असेल. त्याच्यानंतर एक 4 वर्षांनी महादेव गोविंद रानडे यांनी पुण्याला भाषण दिलं. आता कल्पना करा की तो सगळा कालखंड कसा आहे, एकंदर वातावरण कसं असणार, एकंदर समाज हा थंड गोळा पडलेला आहे वगैरे असं त्या समाजाचं वर्णन केलेलं होतं. त्यावेळेला चलनाचं महत्त्व आणि त्याहीपेक्षा अर्थव्यवस्थेचं महत्त्व यावर महादेव गोविंद रानडे यांनी व्याख्यान दिलं पुण्याला. 3 व्याख्यानं दिली. त्या व्याख्यानांचा सविस्तर वृत्तांत केसरी आणि त्या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये छापला गेला. त्याच्या आधी या कुठल्या तरी टप्प्यावरती टिळकांना जाणीव झाली असावी की आपण शास्त्रशुद्ध अर्थशास्त्र शिकलेलो नाही. आता टिळकांचा अर्थविचार या विषयावर आपण बोलतोय, पण त्यातला अतिशय महत्त्वाचा भाग हा की टिळक अधिकृतपणे अर्थशास्त्राचं शिक्षण त्यांचं झालेलं नव्हतं. त्याशी कुठेतरी एक खंत असेल किंवा कारण आसपास रानडे किंवा दादाभाई नौरोजी हे प्रचंड ताकदीनं आर्थिक लिखाण करतायत आणि आपल्याला मात्र अर्थशास्त्राची गंध वार्ता नाही, याचा कुठेतरी एक मनामध्ये त्यांच्या संदर्भ असावा, थोडीशी वेदना असावी. टिळकांनी पूर्णपणे अर्थशास्त्राचं अध्ययन सुरू केलं. काही अर्थशास्त्रातल्या मित्रांकडे जाऊन ते समजून घ्यायचे, विषय प्रचंड प्रमाणावर वाचन करायचे. त्यांनी पुस्तकं मागवलेली आहेत त्या काळामध्ये अर्थशास्त्रावरची. आणि हा आपला महत्त्वाचा विषय आहे. आणि का महत्त्वाचा विषय आहे तर मला कळायला हवं म्हणून विषय नाही आहे, ते तर आहेच भाग, पण माझ्या वाचकांना या विषयातलं सांगता यायला हवं. ही जी जाणीव आहे, हल्ली मला असं वाटतं
आमच्या व्यवसायातसुद्धा ही जाणीव नसते. बरीच वर्ष मी अर्थसंकल्पाचं वार्तांकन करत होतो. एकदा असं झालं की ते वार्ता जेव्हा अर्थसंकल्प सादर करतात, अनेकांना माहिती असेल, तो असे पेटारे असतात मोठे मोठे छान असे, आणि ते पेटारे दिले जातात. चांगल्या VIP-च्या मोठ्या आकाराच्या बॅगा असतात. आणि सर्वसाधारणपणे अनुभव असा मी संसदेमध्ये बघितलेला आहे, विधानसभेमध्ये तर अनेकदा बघितलेलं आहे, त्यावेळेला त्या पेटाऱ्यांमधनं तो कागदपत्रांचा सगळा साठा दिला जातो. सर्वसाधारणपणे 90% मंडळी, मी हे अतिशयोक्त विधान करत नाही आहे, कागदपत्र मागे ठेवतात आणि बॅगा घेऊन जातात. आणि आमच्या व्यवसायातल्या एकाला विचारलं मी तेव्हा अर्थविषयक नियतकालिकाचा एका विषयाचा संपादक होतो, की अरे असं काय करतात, ती कागदपत्र किती महत्त्वाची आहेत. म्हणाले ते काय, भाव किती वाढले आणि भाव किती कमी झाले एवढं तर द्यायचं, हे कागदपत्रांचं काय करायचं, बॅग जास्त महत्त्वाची. तर या वातावरणामध्ये आजच्या की जिथे आपण इकॉनॉमिक लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण आणि या सगळ्या संवेदना, या सगळ्या वेगवेगळ्या रचना वापरत असतो, शब्दप्रयोग वापरत असतो, त्यावेळेला अर्थविषयक जाणीव इतकी अशक्त असताना या कालखंडामध्ये 1876, 1880च्या कालखंडामध्ये याचं महत्त्व जाणणं हा या मोठेपणाला तोडच नाही आहे. आणि हा मोठेपणा का जाणवला, कारण ठिकाणी राजकारण करायचं होतं, अर्थकारण करायचं नव्हतं. पण त्यांना हे माहीत होतं की राजकारण हे नुसतं राजकारण नाही, अर्थकारण हे नुसतं अर्थकारण नाही. आजकाल प्रचलित झालेला शब्द त्यावेळेला पहिल्यांदा वापरला गेला, पॉलिटिकल इकॉनॉमी. इकॉनॉमिक्स हे इकॉनॉमिक्स नसतं, कारण हे माणसांची संबंधित आहे. माणसं आली की राजकारण आलं. त्यामुळे ते इकॉनॉमिक्सला राजकारणाचा गंध असायला हवा. नुसतं राजकारण हे राजकारण नसतं, ते इकॉनॉमिक्स असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये इकॉनॉमी हा हवी, पॉलिटिकल इकॉनॉमी हा जो शब्द त्यावेळेला पहिल्यांदा मराठा आणि या सगळ्या लेखनामध्ये टिळकांकडनं आणि रानड्यांकडनं वापरला गेला. मग पुढे त्यांनी काय केलं त्यावेळेला, हा सगळा प्रवास सांगताना मला एक विचित्र असं उचंबळून आल्यासारखं होतं. याचं कारण असं की त्यावेळेला पुण्याला पहिल्यांदा एक मिलचा प्रयोग झाला. तर त्या आपल्या वाचकांना टिळकांनी आव्हान केलेलं आहे की एकत्र या. मग त्यातले काय 25, 30, 50 जे काय असतील ते एकत्र आलेले असतील. त्या सभेचा वृत्तांताचा एक छोटासा परिच्छेद एका ठिकाणी लिहिला गेलेला आहे, त्यांच्याकडनं लिहिला गेलेला आहे. तर त्या 25-30 जणांची जी काही छोटीशी सभा झाली त्याच्यात त्यांनी मार्गदर्शन काय केलं, शब्दप्रयोग वापरलेला आहे. हे अतिशयोक्ती नाही. टिळकांच्या संदर्भात आपण आपले शब्द घालायची म्हणजे सुतराम शक्यता नाही ती चूक व्हायची. त्या सगळ्यांना ते असं उद्देशून म्हणाले की अरे तुम्ही थोडे थोडे पैसे काढा, कशामध्ये गुंतवा, एकत्र गुंतवता येत नसतील, एकटे गुंतवता येत नसतील, एकत्र करून गुंतवा. आणि पुढे त्यांनी जो सल्ला दिला आहे ना, तो टिळक या आडनावाच्या व्यक्तीनं महाराष्ट्रासारख्या कोरड्या ठक्क अर्थविषयक जाणीवा असलेल्या प्रदेशामध्ये देणं याचं मोठेपण प्रचंड आहे. टिळक त्या बैठकीमध्ये असं म्हणाले की ही सगळी तुम्ही माणसं समोर जमलेले आहात, या सगळ्यांनी मिळून जॉईंट स्टॉक लिमिटेड कंपन्या काढा. आता कंपनी फॉर्मेशन, कंपनी ॲक्ट हे सगळे मुद्दे खूप खूप दूरदूरचे आहेत, पण सगळ्या मिळून जॉईंट स्टॉक असायला हवा हा शब्दप्रयोग त्या सभेमध्ये वापरला गेलेला आहे. 1893च्या आसपासची घटना, म्हणजे 1892 साली त्यांनी हा सगळा चलनाचा प्रवास मांडला आणि त्याच्या पुढच्या नंतर ती मिल तयार झाली. ती कुठली मिल, पुण्यामधली एकच मिल आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर ती सगळी माणसं होती, त्याच्यामध्ये एकच मराठी माणूस होता, बाकी सगळे राजा बहादूर आणि हे सगळे अशा आडनावाची माणसं होती. M.B. नामजोशी नावाचं एक फक्त मराठी त्याच्यामध्ये प्रवर्तक होते. बाकी सगळी नावं बघा, रामनारायण अमरचंद, शेठ शिवलाल मोतीलाल, शेठ बालमुकुंद हिंदूमल, आणि या सगळ्यांनी जी कंपनी काढली त्याच्यामध्ये 60% वाटा त्या व्यक्तीचा घराण्याचा होता. राजा बहादूर शिवलाल मोतीलाल मिल, 6.4 लाख, 6.5 लाखाच्या आसपास त्या मिलचं त्यावेळेला भागभांडवल होतं सगळं. आणि ही सगळी रक्कम ही पूर्णपणे आपण अशीच पद्धतीनं घालावी आणि आपापल्या कंपन्या काढाव्यात हा सल्ला त्यावेळेला टिळकांनी दिला. त्याच्यात एका व्यक्तीनं प्रेरणा घेतली. त्या व्यक्तीनं प्रेरणा घेऊन केलं काय, तर गंमत आहे तुम्हाला, म्हणजे खरंच ज्यांना माहिती आहे त्यांनाही पुनःप्रत्ययाचा आनंद मिळेल, नसेल त्यांना गमतीशीर वाटेल. त्या व्यक्तीनं काडेपेट्यांचा कारखाना काढला. आणि आता काडेपेट्यांचा कारखाना काढणं याच्यामध्ये नवीन काही नाही किंवा वेगळेपण काही नाही, पण ज्या व्यक्तीनं काढला त्या व्यक्तीसाठी हे नाविन्य होतं. याचं कारण त्या व्यक्तीचं आडनाव होतं सहस्त्रबुद्धे.
सहस्रबुद्धे नावाच्या व्यक्तीनं मुळात कारखाना काढावा आणि तो काडेपेट्यांचा काढावा, हे फारच कौतुकास्पद आहे. म्हणजे तरी सर्वसाधारणपणे अशा आडनावाच्या व्यक्तीनं IT BT कंपन्यात काम करायचं असतं किंवा बँकेत मोठ्या अधिकारी पदावर वगैरे जायचं असतं, पण त्याने काडेपेट्यांचा कारखाना काढला आणि तो कुठेतरी मराठवाड्यात लांबवर कारखाना काढला. टिळकांचा उद्योगीपणा एवढा, त्यावेळेला फक्त 4 काडेपेट्यांचे कारखाने होते. त्यांनी त्या सगळ्या काडेपेटीच्या कारखान्याच्या प्रमुखांना बोलवलं, पुण्यामध्ये बैठक घेतली आणि म्हणाले तुम्ही सामुदायिकरित्या म्हणून एकमेकांचं भांडवल एकमेकात गुंतवून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कंपनी तुम्ही तयार करा, कारण काडेपेटी ही खूप महत्त्वाची गरज होती त्यावेळेला. तर सगळ्यांनी मिळून काडेपेट्यांचा कारखाना काढावा हा टिळकांचा त्यावेळेला प्रयत्न होता. आणि अशी उद्यमशीलता मराठी घरांमध्ये वाढावी, म्हणजे आपल्या प्रदेशामध्ये वाढायला हवी म्हणून त्यांनी संघटना काढली. हो, तर मराठी माणूस संघटना काढतो गणपती उत्सवात नाटकं वगैरे करण्यासाठी किंवा आणखी कुठल्या तरी तत्सम कामासाठी, आणि 2 माणसांनी काढली की त्याच्या 3 संघटना तयार होतात. पण टिळकांनी संघटना काढली, त्या मदत केली त्या सगळ्या लोकांना एकत्र यायला. इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया. आता खरं म्हणजे मराठी माणसांच्या आणखी संस्थांची गंमत असते, ती अभा असतात त्या कुठल्याही असल्या तरी त्या, पण त्यांनी तसं काही प्रयोग केला नाही. इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया. आणि मग त्याच्यातर्फे पहिल्यांदा त्या वर्षी पुण्यामध्ये औद्योगिक परिषद घेतली गेली. आता औद्योगिक परिषद पुण्यामध्ये घेणं म्हणजे साहित्य संमेलन वगैरे घेतलं असतं तर आपण समजू शकलं असतं, पण त्या सगळ्या मंडळींनी त्यावेळेला पुण्याला औद्योगिक परिषद घेतली आणि या सगळ्या ही जी कोण मंडळी जमलेली होती त्या सगळ्यांना गुंतवणुकीला उद्युक्त केलं. मोठ्या प्रमाणावर तुम्ही पैसा लावा, भांडवल तयार करा. त्याच्यातनं स्वदेशी भांडवलांची दुकानदारी एक मोठ्या प्रमाणावरती सुरू झाली, एक मालिकाच सुरू झाली. आता स्वदेशी म्हटलं की हा एक वेगळा टप्पा येतो आणि मग लगेच आजच्या तुलनेमध्ये विचार केला जातो. पण टिळकांच्या स्वदेशीला पारतंत्र्याचा संदर्भ हे आपण कृपा करून विसरून जायला नको, कारण सध्याच्या किंवा काही वर्षातल्या राजकीय वातावरणामध्ये स्वदेशीचा एक विचित्र प्रमाणावर मोठा आग्रह धरला जातो, पण आत्ताचा स्वदेशीचा संदर्भ टिळकांच्या स्वदेशीला नाही. टिळकांनी स्वच्छपणे लिहिलेलं आहे की परकीय सत्ता असल्यामुळेही स्वदेशीची हाक आपल्याला द्यायची आहे, कारण आपलं भाग भांडवल ते लोक घेऊन जात आहेत. त्याने आकडेवारी दिली आहे वेगवेगळ्या ठिकाणी की भारताची अर्थव्यवस्था किती असली असती, त्याची गती किती असली असती, कशामुळे कमी पडतो आहे आपण, आणि हे इंग्रज भांडवल आपलं किती शोषण करत आहेत. तर त्याला पर्याय म्हणूनही आपण स्वदेशीची मालिका काढावी, स्वदेशी उत्पादनांची मालिका काढावी, हा टिळकांचा आग्रह होता आणि त्यांनी तो राबवला. दुकानांची एक त्यांनी मालिका काढली आणि त्याच्यातनं एक 4-5 जणं तयार झाले. मग अशी तो सहस्रबुद्धे नावाच्या व्यक्तीचं उदाहरण दिलं. दुसऱ्या आडनाव असंच आहे, शिराळकर नावाची एक व्यक्ती त्यांना तिथे येऊन मिळाली. करंदीकर नावाचं एक त्यांनी पण या छोट्या छोट्या कारखान्यांमध्ये सहभाग घेतला आणि ह्या सगळ्या उत्साही माणसांच्या टिळकांनी बैठका घेतल्या. आणि दाखला कसला दिला, कल्पना करा, इंटरनेट नाही, काही नाही. फ्रांको जर्मन युद्ध झालेलं होतं काही वर्षांपूर्वीची गोष्ट आधीची. तर त्यांनी दाखला कसला दिला आणि त्यांनी सोदाहरण असं दाखवून दिलं, जर्मनी मोठा झाला असेल तर तो केवळ या लघु उद्योजकांमुळे, असं टिळकांचं वाक्य आहे. आता आजच्या काळातला जर्मनी बघा तुम्ही, प्रचंड जगातला कुठलाही एक ब्रँड घ्या तुम्ही आणि तो जर्मनीचा नाही असं होऊ शकत नाही. मर्सिडीज, BMW, लॅमी नावाचं पेन असेल, काय वाटेल ते, जर्मनीनी घडवलेला ब्रँड नाही. औद्योगिक साम्राज्य आहे जर्मनीचं. पण त्याचं मोठेपण त्या काळी मांडताना टिळकांनी सांगितलं की ह्या सगळ्यांनी एवढे प्रयत्न केले आणि यांची सगळ्यांची सुरुवात ही छोट्या उद्योगधंद्यामध्ये आहे. जर्मनीने त्याचं महत्त्व आधी जाणलं म्हणून जर्मन हा महासत्ता होऊ शकला, हे त्या काळात या माणसाला जाणवलं. मग हे अचाट आहे असं सगळं लक्षात येणं. हे अचाट अशासाठी वाटतं की सध्याच्या कालखंडामध्ये अगदी ताजा अर्थसंकल्प असेल किंवा आणखी कुठले आपले औद्योगिक वेगवेगळे विषय असतील, एका घटकाचा वारंवार उल्लेख केला जातो, तो म्हणजे SME सेक्टर, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज. तर यांना उत्तेजन दिल्याशिवाय भारताचा तरुणोपाय कसा नाही असं हल्ली आपण म्हणत असतो आणि हल्ली आपण वारंवार म्हणतच असतो. असं म्हणजे प्रत्यक्ष होणार कधी ते काम चालू रस्ता बंद अशी आपली अवस्था ही चिरस्थायी आहे. त्याच्यामुळे प्रत्यक्ष होत काहीच नाही, पण निदान म्हणतो तरी आपण या SME सेक्टरला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. पण ह्या SME सेक्टरचं महत्त्व आहे त्या माणसाने त्या काळीला नोंदवून ठेवलेलं आहे. हे मला असं वाटतं खूप मोठं यश मानायला हवं, त्यांच्या बुद्धीचं यश आहे. आणि एक तीव्र सणसणीत म्हणता येईल अशा स्वरूपाची एक नजर आणि त्या बुद्धीनं काळाचा वेध घ्यायची क्षमता,
हे कौतुकास्पद आहे. असे नुसते एवढेच दाखले नाही आहेत. तर 17 जुलै 1906 यावेळी टिळकांनी एक लेख लिहिला. त्याच्यानंतर लागोपाठ दोन दिवसाच्या अंतराने लेख लिहिले. त्या लेखात काय मांडलं टिळकांनी ते खरंच गंमत वाटते. हे सगळं जेव्हा इतिहासाकडे बघत असतो त्यावेळेला महाराष्ट्रासाठी साखरेचे महत्त्व हा लेखाचा मथळा आहे. महाराष्ट्राची भौगोलिक रचना कशी आहे, नद्या किती आहेत, खोरी किती आहेत, धरणं किती होऊ शकतात आणि इथे साखर किती उत्तम पिकू शकते, हा सगळा संदर्भ देत 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 टिळकांनी ही मांडणी केलेली आहे. आणि एके ठिकाणी त्या लेखांमध्ये ते असं म्हणतात की महाराष्ट्राची तुलना साखरेच्या निर्मितीमध्ये फक्त मॉरिशस देशाशी करता येऊ शकेल. आता एकंदर भूगोल त्यांचं त्यावेळेचा सगळा राजकीय अडचणी, राजकीय आव्हानं, स्वातंत्र्य लढा वगैरे हे सगळं असतानासुद्धा साखरेच्या उद्योगाला या माणसाला महत्त्व द्यावंसं वाटलं, त्याचं लिहावंसं वाटलं. आणि त्याच्याबरोबर महाराष्ट्राचं एकंदर महत्त्व सांगताना मॉरिशसची त्यांनी उदाहरणं दिली. हे मला असं वाटतं की त्यांच्या बुद्धिमत्तेला जो काही आपल्याला वारंवार सलाम करत राहायचं आहे किंवा सलाम केलेल्या अवस्थेतच राहायचं आहे, त्यातला हा एक मला असं वाटतं की महत्त्वाचा नमुना आहे. आणि त्या पद्धतीनं पुढे घडलं. आणि याचं कारण असं की त्यांना ते महत्त्व वाटायचं. धनंजय गाडगीळ आणि टिळक हा एक काही व्यवहार त्यांच्यामधला झाला, मोठे अर्थतज्ज्ञ. आणि याच्यातनं या सगळ्या विचाराला त्यांच्यात चालना मिळाली. आणि पुढे साखरेचं काय, मग महाराष्ट्राने किती साखर सम्राट तयार केले हे मी सांगायची गरज नाही, आपण सध्या कालखंडात ते बघतोच आहोत. आणि या साखरेच्या उद्योगातनं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा कसा बदलू शकेल, हा असा इतका तीव्र खणखणीत चांगला विचार हा माणूस देऊ शकतो, हे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला कौतुकास्पद वाटायला हवं. त्यामुळे ही जी त्यांची मांडणी आहे, साखरेपाशी जेव्हा येऊन थांबतो तेव्हा शेतीला आपण हात घातलेला असतो. टिळकांच्या संदर्भांमध्ये एक विधान केलं तर खोटं अतिशयोक्ती नाही. बाळ गंगाधर टिळक हा भारतातला पहिला ॲग्रो इकॉनॉमिस्ट आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. शरद जोशींच्या कित्येक वर्ष आधी शेतीची अर्थव्यवस्था या विषयावर टिळकांनी विपुल लेखन केलेलं आहे. सगळ्यात जास्त कुठलं क्षेत्र टिळकांनी लेखनामध्ये वापरलं असेल तर शेती. आणि पूर्णपणे शहरी वातावरणातला, शहरी शिकलेला, परदेशाच्या अभ्यासातनं संबंध आलेला अशा स्वरूपाचा हा इसम शेतीवरती इतकं मूलभूत चिंतन करून गेला, हे खरंच कौतुकास्पद आहे आपल्याला. शरद जोशींनी ही सगळी ॲग्रो इकॉनॉमी पुढच्या सगळ्या कालखंडामध्ये मांडली. पण 1880 साली पहिल्यांदा टिळकांचा शेतीवरचा एक मोठा लेख प्रसिद्ध झालेला आहे. आणि नंतर त्यांच्या सातत्याच्या चिंतनामध्ये शेती हा मुद्दा वारंवार येत गेलेला आहे की शेतीची चिंता, शेतीची व्यवस्था. आणि या सगळ्या टप्प्यांवरती ते असं मांडत आलेले आहेत की शेतीच्या ज्या समस्या आहेत, या सगळ्या समस्या या भांडवलाच्या अभावी आहेत. आता मगाशी मी दुसरं एक नाव घेतलं होतं सुरुवातीला, ज्यांच्या अर्थविचाराचा आपल्याला परिचय झाला नाही, आपण लक्षात घेतलं नाही, ते म्हणजे डॉक्टर आंबेडकर. डॉक्टर आंबेडकर एक दुसरे असे इकॉनॉमिस्ट होऊन गेले की टिळकांचा हा शेतीविषयीचा अर्थविचार त्यांनी पुढे मोठ्या प्रमाणावरती नेला. आणि आंबेडकरांनी लिहून ठेवलेलं आहे, त्यांच्या ग्रंथामधलं वाक्य आहे की भारताच्या शेतीची जर प्रगती साधायची असेल, वाक्यवर्कणी विरोधाभासाचं वाटेल पण ते वाक्य खूप महत्त्वाचं आहे की भारताच्या शेतीची जर प्रगती साधायची असेल तर औद्योगिकरणास पर्याय नाही. वरकरणी ते विरोधाभासाचं वाटतं, पण औद्योगिकरणामुळे संपत्ती निर्मिती कशी होऊ शकते आणि भांडवल कसं वापरता येऊ शकतं. आजपर्यंत शेतीविषयक आपल्या सगळ्यांच्या समजांमध्ये एक मोठा समज असा आहे की आपलं दरडोई शेतीची मालकी ही खूप छोटी आहे. 4 एकर पण आपल्या सरासरी मालकी नसते. तर छोटी जमीन, लहान लहान शेती हे असल्यामुळे आपली शेती किफायतशीर नाही असा आपला सर्वसाधारणपणे समज असतो. पण या दोघांच्या लिखाणातनं जर तुम्ही पुढे विचार करत गेलात शेतीचा, तर त्याचा संदर्भ इतका स्पष्टपणे त्यांनी नमूद करून ठेवलेला आहे की शेतीच्या अडचणी या जमिनीच्या आकारमानामुळे नाहीत. शेतीच्या अडचणी या आहेत, त्याचं केवळ एकमेव कारण आहे ते म्हणजे भांडवलाचा अभाव. लहान शेत किफायतशीर नाही अशी जर अवस्था असेल, हे जर खरं मानलं तत्त्वज्ञान म्हणून आपण, तर लहान कारखाना किफायतशीर होणार नाही हे पण मान्य करायला हवं. हे जसं असत्य आहे तसं लहान शेतीसुद्धा किफायतशीर होऊ शकत नाही, हे असत्य आहे. ते असत्य आहे कारण याचं कारण असं की त्याच्या शेतीच्या ज्या काय अडचणी आहेत त्याच्यामागचं एकमेव कारण आहे ते म्हणजे भांडवलाचा अभाव. भांडवलाला भरपूर तुम्ही मुक्त वाव द्या, शेतापर्यंत, त्या माळापर्यंत भांडवल वाहू द्या, शेती मोठ्या प्रमाणावर भरभराट होईल. हा मुद्दा त्या वातावरणामध्ये मांडणं
मला असं वाटतं एक खूप दूरदृष्टी असल्याशिवाय हे शक्य नाही आहे. आणि हे वारंवार का मला म्हणावं असं वाटतं की आंबेडकर आणि टिळकांची आपण तुलना करताना बघितलं तर आंबेडकर अधिकृतरित्या अर्थशास्त्र शिकलेले होते. मग त्यांची पदवीच अर्थशास्त्राची होती, पदव्युत्तर शिक्षण त्यांचं अर्थशास्त्रामधलं होतं. इंग्लंडला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये असताना बाजूबाजूला त्यांनी LLB वगैरे करून वकिलीची ही सनद घेतली. पण 1920पर्यंत हा पूर्णपणे आंबेडकरांचा अर्थविचार हा प्रगल्भ झालेला होता. आणि आपल्याला खरंच म्हणजे गंमत वाटेल की त्यांनी जी काही मांडणी केली चलनाची, त्याची जी पार्श्वभूमी टिळकांच्या विचारामध्ये आहे. टिळकांनी मांडलेले विचार आंबेडकरांनी इतक्या मोठ्या ताकदीनं मांडले इंग्लंडमध्ये असताना की त्याच्या आधारे इंग्लंड सरकारला एक आयोग नेमावा लागला भारतीय चलनाचं मूल्य ठरवण्यासाठी. त्या आयोगातनं पुढे एका संस्थेची जन्म झाला आणि त्या संस्थेचं नाव, आयोगाच्या पोटातनं तयार झालेली ही संस्था तुम्हाला आम्हाला माहीत असलेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आणि हा अधिकृत इतिहास आहे. रिझर्व्ह बँकेच्या इतिहासामागे हे सगळे विचार करणारी माणसं आहेत. त्यांनी ज्या पद्धतीनं चलनाचा प्रश्न हाताळला, पारतंत्र्यात असताना सुद्धा हाताळला, त्याच्यातनं तो आयोग नेमला गेला. आयोगासमोर आंबेडकरांनी साक्ष दिली. त्या आयोगाच्या निर्मितीआधी टिळकांनी प्रचंड ताकदीनं हा सगळा मुद्दा लावून धरलेला होता. 1920 साली ते गेले, पण त्याच्या आधी तोपर्यंत त्यांचा चलन हा इतका पोटतिडकीचा विषय होता. तोच परदेशामध्ये आणि मग दादाभाई नौरोजी आणि आंबेडकर वगैरे या मंडळींनी लावून धरला आणि ही सगळी पुढची रचना तयार झाली. ही तयार होत असताना एका बाजूला चलन आहे, एका बाजूला औद्योगिकरण आहे. म्हणजे अगदी मगाशी नावं घेतली तशा आडनावाच्या व्यक्तींना उद्योगासाठी प्रवृत्त करणं आहे आणि त्याच वेळेला शेती आहे. हे असं विचित्र समीकरण फार कुठल्या व्यक्तीच्या बाबतीत आपल्याला दिसणार नाही. कारण तो अर्थविषयक तज्ज्ञ असतात साधारणपणे. शेतीचा अभ्यास करणारा असेल तर तो शेतीच्या पुरताच बघत असतो, कारण त्याला व्यापक असा आवाका असतोच असं नाही, नसतो असं नाही, पण असतोच असं नाही. उद्योग विषयाचा त्याला शेतीचं फार माहिती असतं असं नाही. पण टिळकांचे हे जे मांडणीचे नमुने आहेत हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि त्यांची त्या शेतीविषयक जी भाषा आहे मुद्दे मांडताना, ती अगदी आवर्जून आजही लक्षात घ्यावी अशा स्वरूपाची आहे. त्यांनी लिहिलं एका अग्रलेखामध्ये, शेतकीची निकृष्टावस्था म्हणजे साऱ्या राष्ट्राचीच निकृष्टावस्था. सोपी मांडणी आहे. याच्यापेक्षा वेगळं अधिक काही गुंतागुंत सांगायची गरज नाही. शेतीच्या आर्थिक विकासाचा दर आणि देशाच्या राष्ट्रीय आर्थिक विकासाचा दर यांचं गुणोत्तर पाहू जाता काहीही भानगड नाही. शेती वाईट असेल तर देशाची अर्थव्यवस्था वाईट आहे. सरळ सोपा विचार. आताच्या अर्थसंकल्प मांडताना अरुण जेटली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली की का संदर्भ देतो हे सगळे, त्या विचाराचं महत्त्व की 2022 सालापर्यंत भारतातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल. आत्ता जे काही समजा त्याला 500 रुपये मिळत असतील तर तो जे काही पिकवतो आहे त्याच्यातनं 2022 सालापर्यंत त्याला 1000 रुपये मिळायला लागतील. आता हे 2 किंवा 3च पर्यायाने शक्य आहे. पहिला पर्याय, शेतमालाची प्रचंड प्रमाणावर भाववाढ व्हायला हवी. म्हणजे तो जो काही विकतो आहे त्याला आपण दामदुपटीनं पैसे द्यायला हवेत. नंबर 1चा पर्याय. तो काय आपल्याला परवडणार नाही, कारण मग यांना काय वाटेल, त्यांना काय वाटेल, अशा स्वरूपाचे विषय आपल्याकडे लोक निघतात. ती शक्यता नाही. दुसरा पर्याय असा की त्या शेतीमध्ये समजा त्याच्याकडच्या शेतीमध्ये 1 एकराचं उत्पादन, 1 एकरामध्ये 1 क्विंटल उत्पादन होत असेल, 1 टन उत्पादन होत असेल, ते तरी दुप्पट व्हायला हवं, म्हणजे त्याला पैसे दुप्पट मिळतील. तीही शक्यता नाही, कारण एकंदर पाटबंधाऱ्यांची जर अवस्था बघितली तर ते होण्याची शक्यताच नाही, कारण त्या प्रमाणात जेवढी गुंतवणूक करावी लागते तेवढी आपल्याकडे नाही आहे. तिसरी शक्यता, मग बियाणं तरी असं असायला हवं ज्याला BT कॉटन नावाने सध्या विकसित झालेलं आहे. GM टेक्नॉलॉजी म्हणतात, जेनेटिकली मॉडिफाईड, जनुकीय सुधारित अभियांत्रिकी पद्धतीने जी बियाणं विकसित केलेली आहेत ती बियाणं वापरून तरी उत्पादन जास्त व्हायला हवं. तीही शक्यता नाही, कारण या बियाण्यांना डाव्यांचा विरोध आहे, उजव्यांचा विरोध आहे. आणि मग जर 2022 सालापर्यंत शेतीचं उत्पादन दुप्पट करायचं असेल तर आत्ता शेतीच्या विकासाचा दर आहे त्याच्यापेक्षा किती असायला हवा? गमतीशीर प्रश्न आहे.
सध्या भारताच्या शेती विकासाचा दर जास्तीत जास्त साधारण हा 3 ते 4% आसपास आपली शेती वाढती आहे. 2022 सालापर्यंत जर उत्पादन दुप्पट करायचं असेल तर शेती विकासाचा दर 17% इतका वाढायला हवा. म्हणजे 4%वरून 17%पर्यंत आपण जायला हवं. असे चमत्कार हे कथानकांमध्ये किंवा दूरदर्शन मालिकांमध्ये घडतात, प्रत्यक्षात घडत नाहीत. त्यामुळे टिळक जो मांडतात तो विचार अतिशय महत्त्वाचा वाटतो. साधा सोपा सरळ विचार आहे आणि तो महाराष्ट्राच्या मातीत मांडला गेलेला विचार आहे, ज्या मातीमध्ये आजच्या घडीला शेतीचं उत्पादन, शेतीच्या विकासाची वाढ शून्याखाली 4% इतकी आहे. हे वास्तव आहे. म्हणजे अर्थविषयाकडे एखाद्याच्या महत्त्वाच्या आपण किती दुर्लक्ष करावं ह्याची परिसीमा याच्यापेक्षा जास्त असूच शकत नाहीत. गेल्या वर्षीपर्यंत -4 असं आपल्या शेतीच्या विकासाचा दर होता. आता -2 वगैरे वगैरे या आसपासमध्ये आहे, पण मुळात शून्याच्या खाली आहे. अशा वेळेला टिळकांचं हे वाक्य खूप महत्त्वाचं ठरतं. दुसऱ्या एका लेखामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे, शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेचे मूळ कारण सावकाराचा जुलूम हे नसून सरकारचा नाकर्तेपणा आहे. हे पारतंत्र्यातलं लिहिलेलं वाक्य आहे. अर्थात आजही लागू पडतं, कारण आपण सगळे शेतीच्या दुरावस्थेचे साक्षीदार आहोत, काय पद्धतीनं विकसित चाललेलं आहे. आणि भारताचा शेतीमंत्रीच सांगतो मध्यंतरीच्या कालखंडामध्ये, आधीचा शेतीमंत्री असं सांगत होता की शेतीकडून तुम्ही बंद करून टाका तुम्ही आणि अन्य मार्गाला लागा. आता शेती खात्याच्याच मंत्र्याने असं सांगावं, तो सुद्धा महाराष्ट्रातला शेतीमंत्री होता, ह्याच्या इतका म्हणजे दैव दुर्विलास कुठला नाही ना. ॲग्रिकल्चर सोडून द्या तुम्ही, कारण ॲग्रिकल्चर प्रॉफिटेबल नाही. असं कधी होत नाही हो. म्हणजे डॉक्टरच म्हणतो का कधी की औषधं घेणं सोडून द्या, काही होणार नाही त्याने. म्हणजे अगदी शेवटची अवस्था असेल तर गोष्ट वेगळी. किंवा हलवाई कधी म्हणतो का की मिठाई खाणं सोडून द्या तुम्ही, त्यातनं काही हाताला लागणार नाही. पण आपण इतके थोर आहोत की आपला शेतीमंत्रीच सांगतो की शेती करणं सोडा, त्यातनं काही पैसे मिळणार नाहीत. आणि ज्या प्रदेशामध्ये टिळकांसारखी व्यक्ती किती 1894 सालची घटना आहे असे इतकं स्वच्छ विचार मांडून गेलेली आहे. आणि आणि त्यांच्या प्रत्येक लिखाणामध्ये हा मुद्दा गमतीशीर का वाटतो की नुसतं शेती 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 असं करत नाहीत. शेतीविषयक लिहितामध्येच ते औद्योगिक पारतंत्र्य या विषयाकडे त्याच लेखामध्ये मांडणी करतात. आणि मग मधल्याच कुठल्या तरी एका लेखामध्ये दोन्हीची अवस्था का आहे याचा विचार करता करता त्याच्यामागचं एक मानसिक कारण सांगून जातात. आणि ते मानसिक कारण इतकं सुंदर आहे. ही आपली अशी अवस्था का आहे हा 11 फेब्रुवारी 1896 साली टिळकांचा लेख आहे. आपली अशी अवस्था का आहे त्याच्यामध्ये त्यांनी खूप छान मांडणी केली आहे. आपली अशी अवस्था याचे कारण आमची पहिल्यापासून प्रवृत्ती ही निवृत्ती मार्गाकडेच. वरती गेल्यानंतर काय होईल, स्वर्गात एकंदर आपली जागा निश्चित करायला हवी, ही ज्याला म्हणतात निवृत्त मार्गाकडची प्रवृत्ती, हा टिळकांना या आर्थिक कारणामागचा एक महत्त्वाचं कारण वाटलेलं आहे. खूप गमतीशीर आहे. आणि त्याच्याच अनुषंगानं ते पुढे असं म्हणतात की ह्याला आपण महत्त्वच देत नाही, बौद्धिक कारणाला, बौद्धिक गोष्टींना. एखादा माणूस अभ्यासामध्ये हुशार असेल, वेगळं काही करत असेल, त्याची काही क्षमता असेल, त्याला महत्त्व नसतं आपल्याकडे. आणि का महत्त्व नसतं, आता कल्पना करा. हे जे पुढचं वाक्य सांगतो ते त्याच्यानंतरच्या 2 दिवसानंतरच्या लेखामध्ये आहे. त्यावेळेला आकाशवाणी पूर्णपणे जोमाने आलेली नव्हती, दूरदर्शन नव्हतं, त्यामुळे खाजगी वाहिन्या बाकी वगैरे हा काही आकर्षणाचा भाग नव्हताच. तेव्हा असं टिळकाने लिहून ठेवलेलं आहे, बौद्धिक शक्तीपेक्षा आपल्याकडे शारीरिक शक्तीचाच गौरव अधिक. त्यांनी असं म्हटलेलं आहे हे सगळं उदाहरण देताना, एखाद्या विद्वान व्यक्तीपेक्षा खेळात नैपुण्य मिळवणाऱ्यालाच आपण अधिक प्रसिद्धी देतो. हे आजच्या काळाचं वाटू शकेल इतकं शाश्वत सत्य आहे याच्यामध्ये की त्यांनी लिहिलं बौद्धिक कारणं ही सगळी महत्त्वाची आहेत, पण त्याची आपल्याला किंमत नाही. ह्या सगळ्या जो प्रसिद्धीचा जो सगळा एकंदर खेळ चाललेला असतो त्याचं आपल्याला महत्त्व नाही. पण त्यापेक्षा शारीरिक कारणाने एखाद्याने खेळात नैपुण्य मिळवलं तर त्याचं मात्र आपण मोठ्या प्रमाणावरती कौतुक करत असतो. अर्थातच कौतुक करतो, भारतरत्न वगैरे पण मिळतं अशांना. त्याच्यामुळे हा मुद्दा खूप महत्त्वाचा वाटतो मला. तर ही जी मांडणी आहे ती करता करता टिळकांसारखा माणूस चलन झालं, औद्योगिकरण झालं, शेती झालं, कररचनेमध्ये गेलेला आहे. कररचनेची टिळकांनी पूर्णपणे शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणी केलेली आहे. आणि त्याच्यात त्यांनी एके ठिकाणी सल्ला दिलेला आहे सरकारला. कसा सल्ला दिलेला आहे की अर्थशास्त्राचा जर विचार करायला गेला तर कर रचना ही
ऐपतीप्रमाणे असायला हवी आणि श्रीमंतांना अधिक कर आणि गरिबांना अधिक सवलत अशी व्यवस्था असायला हवी. बरोबर उलटं चालतं आपल्याकडे. म्हणजे जो पर्याय नाही म्हणून प्रामाणिकपणे करदाता असतो तो, म्हणजे ज्याच्या पगारातनंच आपोआप प्राप्तिकर जातो, अशा माणसाकडनं जास्तीत जास्त कराची रचना करून ठेवली जाते, घेतली जाते. कारण तो त्याला पर्यायच नसतो, तो सुटतच नाही. कारण त्या पगारातनं TDS द्यायची व्यवस्था असते. त्यामुळे आपलं त्याच्यात सगळ्यात जास्त प्रामाणिक करदाते आहे त्याच्यामागचं हे कारण बहुधा असावं. पगारातनंच आपोआप जात असतो, त्यामुळे बाय डिफॉल्ट आपण प्रामाणिक आहोत. पण अत्यंत श्रीमंतांच्या पातळीवरती जर तुम्ही विचारायला गेलात तर तुम्ही कररचना अत्यंत पातळ अशी आहे. गेल्या अर्थसंकल्पामध्ये मला असं वाटतं देशातल्या कोट्याधीशांची गणना केली गेली आणि काहीतरी फक्त 51 कोट्याधीश वगैरे भारतामध्ये निघाले. आणि याच्यामध्ये शेतीचं उत्पादन असलेले नाहीत, औद्योगिक काय म्हणतात ज्याचं प्रचंड प्रमाणावरती उत्पादन आहे असे नाहीत, दुनिया मुठ्ठी में घ्यायचे असते ते लोक नाहीत, अशी सगळी माणसं काढली तर फक्त 51 कोटी अशी व्यवस्था काय कोट्याधीशांची रचना आपल्या देशामध्ये आहे. आणि अशा देशामध्ये टिळक सांगून जातात की श्रीमंतांना अधिक करला असायला हवा आणि गरिबांना त्या प्रमाणात सवलत असायला हवे. आता या सवलतीच्या अनुषंगाने त्यांनी कुठेही अनुदान वगैरे हा शब्द वापरलेला नाही आहे. कररचनेच्या बाबतीतच त्यांनी मांडणी केलेली आहे की कर कमी असायला हवेत, जास्तीत ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांच्याकडनं अधिक घेतलं जायला हवं. पण हा जो एक मांडणीचा एक किमान गाभा आहे, कुठलंही अर्थशास्त्राचं अधिकृत शिक्षण न झालेल्या व्यक्तीकडनं तो येतो आहे, हे यासाठी आपल्याला खूप महत्त्वाचं वाटतं. आणि त्यात म्हणून तो मोठा नाही आहे. हा त्यांचा विचार मोठा का आहे, तो काळाच्या वरती उरावरती चांगला इतकी वर्ष झाली तरी तो अजून पुरून राहिलेला आहे, त्याचं जराही महत्त्व कमी झालेलं नाही आहे. आणि हा असा सातत्याने असं डोकावतो आहे आपल्यासमोर, असा तो उभा राहतो आणि सांगतो की या विचाराचं काय केलं. मला याचं प्रचंड कौतुक वाटतं, कारण कुठलीही व्यवस्था नसताना, काहीही हाताशी नसताना माणूस एवढा लांबचा विचार करू शकतो, हेच मोठेपणाचं आहे. त्यांच्या 1904च्या अग्रलेखामध्ये प्रचंड मोठा लेख लिहिला त्यांनी. आणि त्याचं म्हणजे कौतुक का सांगायचं त्या लेखाचं, तर त्याच्या विषयामध्ये त्या 24 मे 1904चा त्यांचा हा विस्तृत लेख आहे, अग्रलेख लिहिला, परत केसरीमध्ये वेगळा लेखही लिहिला. आणि तो एका व्यक्तीला श्रद्धांजली वाहणारा लेख आहे. ती व्यक्तीचं नाव जमशेदजी टाटा. त्यांनी लिहिलं की हे सगळं मोठेपण का सांगायचं टाटांचं, तर त्यावेळेला म्हणजे त्यांनी जे इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स उभं करायचं होतं बेंगलोरला, त्यासाठी 30 लाख रुपयांची देणगी दिली होती. तर टिळकांनी असं दिलं की केवळ देणगी दिली म्हणून त्यांचं मोठेपण नाही. त्यांचं मोठेपण हे की कमिशन एजंट, गल्लेवाले यांच्या मार्गाने न जाता स्वतंत्र निर्मितीचा त्याने काहीतरी ध्यास घेतला आणि त्याप्रमाणे निर्मिती घडवली. त्याचं पुढचं वाक्य खूप महत्त्वाचं आहे. ते असं की ज्या देशांमध्ये, समजा दुसऱ्या कुठल्या देशामध्ये जमशेदजी टाटा जन्माला आलेले असते, तर या एका माणसाने औद्योगिक क्रांती घडवली असती त्या देशामध्ये. टिळकांच्या 24 मे 1904च्या लेखामधलं हे वाक्य हे कौतुकास्पद आहे. अशासाठी की संपत्ती निर्मितीला आपल्याकडे महत्त्वच नाही हो. म्हणजे सगळ्यात वाईट अवस्था कुठली असेल ना आपल्या महाराष्ट्राची, संपत्ती निर्मितीला महत्त्वच नाही. म्हणजे किती महत्त्व नसावं, कोणीही कुठेही कधी गप्पा मारताना, समजा नाना पार्क असेल किंवा अन्यत्र कुठे असेल, तर आमचं बरं चाललं असं कधीच कोणी म्हणत नाही. काय हो, काय महागाई वाढली, कुठलाही गृहस्थ मस्त बंगला आहे, आणखी एक बांधायचा आहे, आणखी विकेंड होम घ्यायचं आहे वगैरे वगैरे, असा कधीही विचार करत नाही, याची मांडणी करत नाही. कारण साधेपणा म्हणजे गरिबी, याला इतकं एक महत्त्व ठेवून दिलेलं आहे आपल्या समाजामध्ये. गरिबीचं नको इतकं उदात्तीकरण झालेलं आहे, त्यामुळे संपत्ती निर्मितीला महत्त्वच नाही आहे. आणि त्यातनं समस्या अशी होते की ज्याचं कोणाचं बरं चाललं असेल ना, तर पहिल्या मनात आपल्या विचार असतो आणि हात मारला असणार कुठेतरी. एवढं बरं चाललं आहे याचं त्या अर्थी सहज शक्यच नाही. म्हणजे अभ्रष्ट मार्गाने उत्तम चालू शकतं, संपत्ती निर्मिती करता येऊ शकते, संपत्ती निर्मिती सात्विक असू शकते, संपत्ती निर्मिती ही सत्यवादी मार्गाची असू शकते, हे तत्त्वच मान्य नाही आपल्याला. त्यामुळे अशा समाजामध्ये हे सांगणं खूप महत्त्वाचं वाटतं. हे आजतागायत अशी अवस्था आहे. त्यामुळे हा जो तुम्ही जो भाग बघितलात, महागाईच्या संदर्भातला असेल, आर्थिक विचारांच्या संदर्भामधला असेल, महाराष्ट्र याच्यामध्ये खूप एक विचित्र गंडाने ग्रासलेला आहे. आणि तो गंड आणि आपल्या सगळ्या भाषेमधनं तसाच उतरत असतो. तो साधी राहणी, उच्च विचारसरणी वगैरे वगैरे, म्हणजे किती वाईट आहे होय. म्हणजे उच्च विचारसरणी असायला राहण्यासाठी साधंच राहायला हवं, आणि साधी म्हणजे दरिद्रीच असायला हवं असं नाही ना काही. आणि त्यातला
वाईट भाग जर म्हणजे की अंथरूण पाहून पाय पसरावेत, मग ह्या म्हणीला तर म्हणजे काय म्हणतात त्याला, हद्दपारच करून टाकायला हवं. किती वाईट म्हण आहे. म्हणजे तू अंथरूण लहान आहे तर पाय पोटाशी घेऊन बस, तसा झोप. असे नाही सांगत आपण की अंथरूण इतकं मोठं कर की 4 जण येऊन झोपले तरी हरकत नाही. अंथरूण पाहून पाय पसरावेत. त्यामुळे हे मला खूप कौतुकास्पद वाटतं. स्वतः ज्ञानार्जनाच्या मध्ये असलेले, ज्ञानाची प्रचंड आसक्ती असलेले, मिळेल तिथून ज्ञान संपादन करावं, गणित असेल, ओरायनसारखा विषय असेल, गीता रहस्य असेल, संस्कृत वाङ्मय असेल, अशा व्यक्तीला संपत्ती निर्मितीचं महत्त्व वाटतं आणि ती संपत्ती निर्मितीचं महत्त्व वाटलेली व्यक्ती पूर्णपणे आत्मविश्वासाने जराही कमीपणा न बाळगता या समाजामध्ये हे मांडते. हे खूप कौतुकास्पद आहे. आणि या समाजाला पुन्हा आता मला असं वाटतं की अशा स्वरूपाच्या या जुन्या मंडळींच्या विचारांकडे न्यावं लागेल, कारण नाहीतर ही संपत्ती निर्मितीची सध्याची अवस्था लक्षात घेतली. आणि हा मगाचा जो संदर्भ दिला तो पुन्हा पुन्हा मध्ये तो काय येतो तर जॉईंट स्टॉक वगैरे असायला हवा. मराठी भाषेमध्ये चांगल्या नियमन करून चाललेल्या स्टॉक एक्सचेंजला काय भयंकर नाव आहे, सट्टा बाजार. आता सट्टा बाजार ह्या भाषेमध्ये जर तुम्ही हे नाव वापरत असाल की जिथे त्याचं नियमन आहे, ज्याची त्याची व्यवस्था आहे, तर अशा व्यवस्थेतनं पूर्णपणे गुंतवणूक करून पैसा मिळवता येतो, त्याचं नावच जर सट्टा बाजार असेल तर ते संस्कृतीचं जरा अवघड आहे हो. म्हणजे नाव बदलायला हवं ना निदान. अशा वातावरणामध्ये म्हणजे हे काही नसताना त्यावेळेला टिळक सांगतात की तुम्ही सगळ्यांनी एक जॉईंट स्टॉक करा, कंपनी करा आणि हे सगळं पुढे न्या. हे मला असं वाटतं की हा विचार खूप महत्त्वाचा आहे. आणि तिथे थांबले नाहीत. म्हणजे टिळकांमधला एक मोठा गुण काय असतं की तो थांबले नाहीत ते, आणि विचार मांडल्यानंतर त्या विचाराची प्रत्यक्ष कृतीमध्ये रूपांतर करण्याची त्यांना आसक्ती इतकी होती की हा विचार जॉईंट स्टॉक कंपन्या वगैरे मांडल्यानंतर त्यांना एक शिक्षक येऊन भेटला, अंताजी दामोदर काळे असं त्या शिक्षकाचं नाव आहे. म्हणजे ही माणसं बघा, मी मुद्दामून आडनावं सांगतो मी, कारण मी पार्ल्यामध्ये बोलतो याची मला पूर्णपणे कल्पना आहे. सहस्रबुद्धे, कानेटकर, करंदीकर, अंताजी काळे या नावाची माणसं इथे आहेत. हा प्राथमिक शिक्षक होता. त्यांनी त्याचं एकच ध्येय होतं. टिळकांच्या विचाराने तो भारला गेला. टिळकांकडनं मार्गदर्शन त्याला घ्यायचं होतं. प्रत्येकाने फक्त एक एक पैसा द्या वर्षाला. त्यांनी माणसं गोळा केली. पैसा फंडाचा पहिला काच कारखाना उभारायला या मार्गाने उभा राहिला. हे कौतुकास्पद आहे. त्यातनंच पुढे ओगले नावाची एक कंपनी जन्माला आली. त्यांचाही प्रेरणास्त्रोत त्यांचं हेच होतं. मुद्दा हा की ही साधी माणसं होती, कुठलाही काही आर्थिक पार्श्वभूमी नसलेली माणसं. यांच्या मनामध्ये टिळकांनी अर्थविचार बिंबवला. टिळकांच्या अस्तानंतर महात्मा गांधी उदयाला आले, राजकीय क्षितिजावरती उदयाला आले. पूर्णपणे व्यापार स्नेही वातावरणातून जन्माला आलेला मोहनदास करमचंद गांधी नावाचा नेता, त्याच्या आधी पूर्णपणे शिक्षकी किंवा अशा स्वरूपाच्या पेशातनं पुढे आलेला बाळ गंगाधर टिळक नावाचा नेता, यांच्या विचारातमधलं तुम्ही एक साम्याने तुलना करा, तुम्हाला कळेल की हा अर्थविचार या प्रदेशात येणं किती महत्त्वाचं आहे. म्हणजे गांधींकडे असणं ते नैसर्गिकच होतं, कारण गांधी ज्या प्रदेशातनं येतात त्या प्रदेशामध्ये साधारण आर्थिक जाणीवा आपल्यापेक्षा अधिक प्रबळ आहेत. अशा वातावरणामध्ये जिथे काहीही संबंध नाही, दुष्काळी आणि अत्यंत गरीब बिरीब असा सगळा प्रदेश आहे, तिथे टिळकांनी हा विचार मांडला. मला असं वाटतं हे खूप मोठं त्यांचं काम आहे. ते वारंवार मिळेल त्या मार्गाने, मिळेल त्या पातळीवरती आपण लक्षात घ्यायला हवं. आमच्याकडील शिक्षण या सगळ्या विषयामध्ये त्यांनी अशा लेखांमध्ये त्यांनी हेच सगळे मुद्दे मांडले. आणि त्याच्यातला त्यांचा गाजलेला एक लेख म्हणजे तो खूप उत्तरार्धामधला आहे, पण लेख म्हणून तो खूप महत्त्वाचा आहे. 1902 सालचा लेख आहे त्यांचा. त्याच्या लेखाचा मथळा खूप छान आहे. आमचे उद्योगधंदे कसे ठार झाले, हा लेखाचा मथळा आहे. आणि हे उद्योग मेले का? एका बाजूला जनतेची उदासीनता गुंतवणुकीमध्ये आणि दुसऱ्या बाजूला पिळवणूक करणारं सरकार, या कात्रीमध्ये उद्योगधंद्यांची किती वाताहत झाली हा विचार त्या लेखामधनं येतो. आणि हे मला असं वाटतं एक लक्षात घ्यावं अशा स्वरूपाचं काम आहे. आणि इथेच थांबत नाही आहे. जे विचार काळाच्या पुढे अशा स्वरूपाचे अनेक विचार टिळकांनी मांडले. उदाहरणार्थ विकेंद्रीकरण, वित्त व्यवस्थेचे विकेंद्रीकरण हा टिळकांनी वापरलेला शब्द आहे 1895 सालच्या लेखामध्ये. आता वित्त व्यवस्थेचे विकेंद्रीकरण म्हणजे काय, नावावरनं सहज कळेल, पण ते असायला हवं. आणि त्यासाठी त्यांनी सार्वजनिक सभेच्या व्यासपीठावर व्याख्यानं दिली पुण्याला.
टिळकांनी की ही अर्थव्यवस्था आपल्याला विकसित करायची आहे, पण ती विकेंद्रित पण करायची आहे, त्याला पूर्णपणे पसरवायचं आहे, तिचा समांतर प्रसार झाला पाहिजे, कारण तरच हा पूर्णपणे प्रगतीचा जो ओघ आहे हा मोठ्या प्रमाणावरती पसरू शकेल. मधल्या कालखंडामध्ये रशियन राज्यक्रांतीच्या सुरुवातीच्या आधीच्या कालखंडामध्ये लेनिन, मार्क्स वगैरे सगळे उदयाला आलेले होते. टिळकांच्या विचारावर त्यांचाही प्रभाव होता. एकेकाळी टिळक हे भारले गेलेले होते, त्यांना लेनिनचं खूप मोठं आकर्षण होतं. त्यानिमित्तानं त्यांनी कामगारांचे प्रश्न वगैरे मोठ्या प्रमाणावरती लिहिलं. कामगारांची मानसिकता या विषयावरती त्यांनी मोठं अनेक लेख लिहिले त्यांचे त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यातला एक विषय म्हणजे त्यांच्यातला मोठेपणा कुठे जाणवतो की आत्ता हा मुद्दा आपल्याला पटलेला आहे, कदाचित त्या भारावलेपणातनं तो पटलेला असेल, पण काही काळानंतर कुठलंही भारावलेपण हे कमीच होतं. म्हणजे त्याच्यात आपण सगळे तरुणाईतनं गेलेलो असतो, त्यामुळे ते भारावलेपणाची अवस्था नंतर कशी कमी होते हे आपणही बघितलेलं असतं. ते भारावलेपण कमी झाल्यानंतर टिळक पुन्हा स्वतःच्या आपल्या मतांना भेट देतात, त्याला रिव्हिजिटिंग द इश्यू म्हणतात, अशा स्वरूपाचे. टिळकांनी त्यावेळेला आपल्या मतांमध्ये सुधारणा केलेली आहे. त्यावेळेला मला असं वाटलेलं होतं, एकंदर वय वाढल्यानंतर आणि जगाचा अनुभव आल्यानंतर हा विषय अशा पद्धतीनं मांडता येऊ शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मार्क्स आणि लेनिनवरती टिळकांचं लिखाण. सुरुवातीला ते डावे होतात की काय अशा स्वरूपाची त्यांची एक राजकीय धारणा दिसत होती, पण त्याच्यानंतर त्यांना लक्षात आलं की क्रांतिबिंदी हे सगळं काही काळानंतर हे पोकळ असू शकतं, त्यातनं पूर्णपणे हाताला काही लागेलच असं नाही. त्यांच्या लिखाणाचा सूर बदलला आणि एके ठिकाणी त्यांनी लिहिलं आहे, कल्याणकारी हुकुमशाही ही कधीही अस्तित्वात नसते. कारण बेनेव्होलंट डेमोक्रेसी हा डाव्या आणि तिकडच्या तत्त्वज्ञानातून एक मांडला गेलेला विचार होता, पण टिळकांनी स्वच्छपणे सांगितलं आहे हुकुमशाही असेल तर ती हुकुमशाहीच असेल, कल्याणकारी हुकुमशाही हा प्रकार नसतो कधी राजकीय व्यवस्थेमध्ये. हे खूप मला असं वाटतं धार्ष्ट लागतं त्याला स्वतःच्याच मताकडे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावरती भेट द्यायला. या मताची मांडणी करण्यासाठी त्यांनी श्रीपाद अमृत डांगे यांच्यासारख्या व्यक्तीशी संपर्क होता. रशियाचा पुढारी लेनिन या पद्धतीनं त्यांचं त्यावेळेचं सुरुवातीचं लिखाण होतं. त्यांनी ते व्यवस्थितपणे भान आल्यानंतर जाणीवा जागृत झाल्यानंतर याच्यामध्ये बदल केलेला आहे. सहसा असं होत नाही. असे भारतामधले इतिहासामधले 2-3 महापुरुष असे आहेत, टिळक, गांधी, यांनी आपल्या मतांमध्ये सुधारणा करण्याचं धैर्य दाखवलेलं आहे. आपलं आधीचं मत चुकलं होतं, आपण त्याच्यात सुधारणा करायला हवी होती असं त्यांना वाटलेलं आहे. अन्यथा मी म्हणेन ते कायम बरोबरच असतं असं साधारण आपल्या सगळ्या मंडळींचा सूर असतो. त्यामुळे तो मुद्दा खूप महत्त्वाचा वाटतो. 1895 सालच्या एका लेखामध्ये टिळकांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो आजच्या काळाशी किती सुसंगत आहे त्याचा एक फक्त दाखला देतो. आणि नंतर मग आपण, मला असं वाटतं शक्य असेल तर प्रश्नोत्तराच्या अनुषंगाने काही मुद्दे घेता आले तर घेऊया. लिहिलेलं आहे बाळ गंगाधर टिळक या नावाच्या व्यक्तीने, भारतीय उद्योगाला भवितव्यासाठी काय गरज आहे हा त्यांच्या लेखाचा विषय आहे. परकीय भांडवलाची गरज आहे. आजच्या काळामध्ये सरकारला, आजच्यासारख्या सरकारला सुद्धा इतकं निर्भीडपणे मत मांडता येत नाही. स्वदेशी विदेशी बाकीचे खूप राष्ट्रीयत्वाचे, राष्ट्रवादाचे वेगळे मुद्दे, गुंतागुंत त्यांची असते, पण टिळकांसारखी व्यक्ती स्वच्छपणे म्हणते परकीय भांडवल भारतामध्ये आलंच पाहिजे. का ताकद आहे ही विधानाची, दृष्टीची आणि मांडण्याची सुद्धा. मग गेल्या 15 वर्षात ज्या काही घटना तुम्ही बघितल्या त्याच्यावरून या ताकदीचं महत्त्व लक्षात येईल. 2004च्या लोकसभा निवडणुकींच्या काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख होते मनमोहन सिंग. 1991 साली आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण त्यांच्या प्रयत्नानं सुरू झालं. तो जाहीरनामा तुम्ही काढून बघा. त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी स्वच्छपणे एका गोष्टीला विरोध केलेला आहे, त्यांच्या आधीच्या सरकारनं घेतलेल्या निर्णयाला. त्यांच्या आधीचं सरकार होतं ते अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने एक निर्णय घेतला होता, FDI ज्याला म्हणतात, थेट परकीय गुंतवणूक, किराणा मालाच्या क्षेत्रामध्ये त्यांना येऊ द्यायची होती. वाजपेयी सरकारने 100% मुक्त केलेली होती किराणा मालाची. म्हणजे कुठलाही परकीय गुंतवणूकदार स्वतःच्या पैशाने भारतीय भागीदार न घेता पूर्णपणे भारतामध्ये खाजगी किराणा मालाचं दुकान टाकू शकत होता. म्हणजे वॉलमार्ट उदाहरणार्थ अशा स्वरूपाचं. नंतरच्या सरकाराला त्यांनी त्याला विरोध केला, त्यावेळेच्या काँग्रेसच्या राजकीय विरोध केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हे होऊ देणार नाही, कारण हे देशी भांडवलाला किंवा आमच्या पारंपरिक
किराणा विक्रेत्यांना त्यांच्या पोटावरती पाय आणणार आहे म्हणून त्यांनी विरोध केला. त्यांनी 50% आणली. भाजप तेव्हा विरोधामध्ये आलेलं होतं, मग भाजपने विरोध केला त्याला. मग नंतर भाजप आता सरकारमध्ये आली, आता परत काँग्रेस त्याला विरोध करते. एवढा महत्त्वाचा मुद्दा की ज्याच्यामध्ये तुमच्या देशातल्या एकंदर आर्थिक प्रगतीला एक मोठं इंजिन त्याच्यामधनं मिळू शकतं, मोठी ऊर्जा मिळू शकते, त्या प्रश्नावरती आपल्या देशामध्ये अजूनही एकमत होत नाही आहे. पक्ष आणि त्याच्या एकमताची पंचायत आपली अशी असते की तो विरोधी पक्षात असताना वेगळं मत असतं आणि सत्ताधारी झालं की वेगळं मत असतं. आणि सत्ताधारी असलेलं मत हे पूर्णपणे विरोधी पक्षात असलेल्या मताच्या विरुद्धही असू शकतं. आता काही जण त्याला राजकीय शहाणपणा म्हणू शकत असतील, पण मधल्यामध्ये अर्थव्यवस्थेची पूर्णपणे अडचणच निर्माण होत असते आपल्याकडे. GST प्रश्नावरनं आपण ते सध्या बघतोय. असो, विषयांतर झालं. पण हा जो परकीय भांडवलाचा मुद्दा आहे हा टिळकांनी इतका स्वच्छपणे मांडून ठेवलेला आहे की भारतामध्ये परकीय भांडवल यायला हवं. आणि त्या पद्धतीची म्हणजे जेव्हा देश स्वतंत्रच झालेला नव्हता, भारतच निर्माण झालेला नव्हता, त्यामुळे ते मांडणं हे मला असं वाटतं खूपच द्रष्टेपणाचं लक्षण आहे. टिळक म्हणलं की बाकी स्वदेशी आणि हे सगळे मुद्दे असतातच, त्याचा फक्त आर्थिक नजरेतनं एक आढावा आपण या सगळ्या व्यवस्थेमध्ये घेतला. आणि त्याची जी पार्श्वभूमी होती, टिळकांचा जन्म, त्यांचं शिक्षण असेल आणि त्या काळातलं अमेरिकेमध्ये लिंकनच्या त्याचं पहिलं त्याला सिव्हिल वॉर म्हणतात, देशांतर्गत जे युद्ध झालेलं होतं, त्यामुळे निर्माण झालेली जागतिक अस्थिरता असेल, या सगळ्याचा अंदाज घेणं, या सगळ्याचं वेध घेणं पुण्यासारख्या ठिकाणी बसून, हे मला असं वाटतं प्रचंड मोठं कौतुकास्पद काम आहे. आता खरं म्हणजे पुण्यात बसून कोणालाही कसलाही वेध घेता येतो हा भाग सोडून द्या, पण तो शास्त्रशुद्ध पद्धतीनं घेणं आणि त्याला काहीतरी काळाच्या कसोटीवर तो दाखला त्याचा दिला जाऊ शकेल, तो राहू शकेल, अशा स्वरूपाची ताकद त्या लिखाणामध्ये असणं हे प्रचंड बुद्धिवैभवाचं लक्षण आहे. त्या बुद्धिवैभवाला मिळेल त्या ठिकाणी मला असं वाटतं आपण नतमस्तक होणं त्याच्याशिवाय पर्याय नाहीच आहे. पण ते होता होता त्यातले काही कण जर आपल्या मनामध्ये घेता आले, आपल्या ध्यानामध्ये घेता आले आणि आपल्याकडनं परावर्तित करता आले, तर मला असं वाटतं ते करायला हवेत. आजचा प्रसंग हा त्या अशा मुद्द्यांच्या अनुषंगानं मांडणी देण्याची संधी याच्यातनं मिळणारा होता. ती मला दिली म्हणून मी पुन्हा एकदा आयोजकांचे आभार मानतो. आणि 2-3 मुद्दे मला वाटतं पुन्हा एकदा ते लक्षात घ्यायला हवेत. औद्योगिकरणासंदर्भातला मुद्दा आणि माझ्या दृष्टीनं भारतातला पहिला हा शेती अर्थतज्ञ, ज्याला ॲग्रो इकॉनॉमिस्ट म्हणतात, हे काम खूप मोठं आहे. म्हणजे ज्या देशामध्ये शेती ही मुळातच फायदेशीर नाही आहे असं मानलं जात होतं, त्या देशामध्ये असा ॲग्रो इकॉनॉमिस्ट तयार होणं हे खूप मला असं वाटतं, आणि ते सुद्धा महाराष्ट्रासारख्या ठिकाणी तयार होणं हे खूप मोठी घटना आहे. त्या घटनेचा उल्लेख मला करावासा वाटला. मी इथे थांबतो. पुन्हा एकदा आयोजकांचे आभार मानतो. अनुषंगाने जर काही प्रश्न असतील तर मला घ्यायला आवडतील, उत्तर द्यायला जमेल त्या पद्धतीनं, जमेल तितक्या मतीनं द्यायचा प्रयत्न निश्चित करेन. कारण हा विषय इतका प्रचंड आहे. म्हणजे प्रामाणिक इच्छा आहे कोणीतरी अर्थविषयक चांगल्या लेखकानं, प्राध्यापकानं टिळकांच्या अर्थविचारावरती काम करायला हवं. अजूनही भारतामध्ये आंबेडकरांच्या अर्थविचारावरती सुद्धा काम झालेलं नाही आहे. 3 वर्षाच्या न्यूयॉर्कमधल्या आपल्या कालखंडामध्ये या माणसानं 29 अभ्यासक्रम पूर्ण केलेले होते. काहीही अर्थविषयाचा संबंध नसताना बाळ गंगाधर टिळकसारख्या यांच्यासारख्या व्यक्तीनं प्रचंड प्रमाणावरती मूलभूत पातळीवरती अर्थविषयक चिंतन केलेलं आहे, अर्थविषयक मांडणी केलेली आहे. त्याचं निदान एखादं संकलन, पुस्तक कुणीतरी करायला हवं त्यांच्या अर्थविषयक विचाराचं. आणि याच्यामध्ये आपण एक सगळ्यात मोठा त्यांच्याविषयीचा गौरवोद्गार नेहमी काढत असतो, पण त्याच्यामागचा अर्थविचार लक्षात नसतो. तो म्हणजे भारतीय असंतोषाचे जनक ज्यांना आपण म्हटलं जातं, त्या असंतोषाचा खऱ्या कारणाचा जर तुम्ही गाभा बघितलात तर कुठलाही असंतोष हा आर्थिक विषयाशीच निगडीत असतो. त्यामुळे आपण त्यांना फक्त असंतोषाचे जनक एवढ्यापुरतंच मर्यादित ठेवलेलं आहे. त्या असंतोषाला त्याने हात कसा घातला आणि तोंड कसं फोडलं हे दुर्दैवाने आपण शोधू शकलेलो नाही आहे. त्यांच्या या विषयांकडे आपण पाहिलेलं नाही आहे, डोळसपणे पाहिलेलं नाही आहे. ते मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या का असे ना काही उपक्रमातनं कुणाला तरी टिळकांच्या अर्थविषयाचं संकलन करायची इच्छा व्हावी. ज्योत्स्ना प्रकाशनचे परांजपे इथे बसलेले आहेत. त्यांनी माझ्याकडे अपेक्षा व्यक्त केलेली होती व्याख्यानाच्या अनुषंगानं. मी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. टिळकांच्या अर्थविषयक पुस्तकाचं निदान आपण संकलनाचं काम तरी सुरू करूया, कारण हे खूप गरजेचं आहे. काळापुढचं काम आहे. आपल्या मराठी शाळांमध्ये, विद्यापीठांमध्ये हे
त्याचा अभ्यास व्हायला हवा. कारण एवढा मोठा अर्थविषयक मांडणी करणारा, आणि ती गंमत काय आहे की त्यांनी अर्थविषयक सैद्धांतिक स्वरूपाचं लिखाण केलेलं नाही आहे कधी. म्हणजे कार्ल मार्क्सचा सिद्धांत असेल किंवा तिकडे परदेशामधल्या अर्थविषयक तत्त्वज्ञानांचा केन्स वगैरेंची काही मांडणी असेल, मिलर असेल, त्यांच्या तशा स्वरूपाचं त्यांनी लिखाण केलेलं नाही आहे. पण त्यांचं ते लिखाण आहे हे पूर्णपणे त्यांच्या जगण्याच्या अनुभवातनं आलेलं आहे, आणि तरीसुद्धा त्याला बुद्धीचा आधार आहे. केवळ नुसत्या अनुभवातनं लिखाण करणारे मला काय वाटलं अशा स्वरूपाचं लिखाण करत असतात. लिखाणचं तसं नाही आहे, त्याला पूर्णपणे सैद्धांतिक मांडणी आहे, आणि सैद्धांतिक मांडणीचा सुद्धा अभ्यास स्वतःच्या त्यांच्या साधनेतनं त्यांनी केला गेलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रात त्याचा गौरव कधी ना कधीतरी व्हायला हवा. त्यांच्या अग्रलेखाचे खंड आता उपलब्ध नाहीत, त्यांच्या पुस्तकांची एकंदर लेखनाची फारच मारामारच आहे, कारण ते पूर्णपणे उपलब्ध नाही आहे. महाराष्ट्र सरकारच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या वेबसाईटवर त्यांचं एक पुस्तक आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त नर फाटकांचं चरित्र किंवा नची केळकरांनी संकलित केलेले लेख वगळले तर फारच मोठी, मला असं वाटतं आपण अपमान करतो इतक्या बुद्धिमत्तेचा. कदाचित इतकी चांगली बुद्धिमत्ता, इतकी निर्भेळ बुद्धिमत्ता बघायची सवय आपल्याला नसल्यामुळे असेल, पण आपण ते करतो हे मात्र खरं. त्यानिमित्तानं त्या आठवणींना उजाळा देता आला म्हणून मी आयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानतो, आणि खरोखर थांबतो. मला वेळेची घाई नाही. प्रश्नोत्तराच्या अनुषंगाने काही मुद्दे आले तर ते चर्चेला घ्यायला आवडेल. धन्यवाद. टिळक आणि आगरकर हा वादी स्वातंत्र्य की आधी सुधारणा सर्वश्रुतच आहे. तर त्यांच्या ह्या वादामध्ये आर्थिक म्हणजे अर्थकारणावरून काही मतभेद किंवा असे काही रेफरन्सेस मिळाले का? पण त्यांचं अर्थविषयक दोघांचं लिखाण आहे खूप समांतर आहे. आगरकरांचे एक 20 एक लेख आहेत, माझ्याकडे संकलितही आहेत ते संग्रहात, अर्थविषयक मांडणी करणारे. पण त्यांची टिळकांसारखी ही अशी म्हणजे अर्थविषयक मांडणी करायचीच आहे आपल्याला अशा स्वरूपाची आग्रही मांडणी नाही आहे. आणि त्यांचे शेतीविषयाचा प्रश्न असेल, उद्योग वाढायला हवेत, हे दोन मुद्दे दोघांमध्ये समान आहेत, पण ते समांतर जातात. त्यांच्यात राजकीय आणि सामाजिक जसे वाद झाले तसे अर्थविषयक झालेले नाही आहेत. म्हणजे आगरकरांनी सुधारणा या भावनेतनंच ती मांडणी केलेली आहे. हो हो, तसंच ते पाहिलेलं आहे. मगाशी आपण टिळकांच्या आधी शिवाजीचा उल्लेख केला. हो हो, शिवाजींनी सुद्धा अर्थकारणावर लक्ष हो हो हो. तर त्याचे थोडीशी काही आणखीन एक माहिती देऊ शकाल का की थोडक्यामध्ये, आणि त्याच्या आधी शिवाजीच्या आधी या विषयावर म्हणजे अगदी चाणक्यापर्यंत आपल्याला त्याची गरज नाही, पण त्यानंतरच्या काळामध्ये काही अर्थविषयक आपल्याकडे विचार झालेले होते. मला असं वाटतं की 12व्या-13व्या शतकानंतर म्हणजे विजयनगरचं साम्राज्य लयाला गेल्यानंतर फार अर्थविषयक आपल्याकडे जाणीवा नव्हत्याच. म्हणजे सगळं सपाटीकरणच झालं, सगळी साम्राज्य लयाला गेली, आणि विजयनगरचं साम्राज्य गेल्यानंतर काहीच नाही झालेलं. पण 16व्या शतकामध्ये शिवाजी महाराजांनी त्याला, मला असं वाटतं त्यांचं महत्त्व का की 400 वर्षाची पूर्णपणे शून्य परंपरा मोडीत काढून त्यांनी हा विचार केला. आणि कल्पना करा ना की स्वतःची नाणीच पाडावीशी वाटली त्यांना. केवढं मोठं म्हणजे मिंट त्यांना स्वतःचा करावासा वाटला, टांगसाळ त्यांना करावीशी वाटली. आणि हे मला असं वाटतं ना, हे आपल्या इतिहास अभ्यासकांचा सुद्धा एक थोडासा पराभव नाही म्हणता येणार, पण मर्यादा आहे की ते अर्थविषयक विचारातनं मांडणी करत नाहीत. मला त्यांची हुंडी 4 दिवसात हैदराबादला चालल्याचं 1-2च दाखले आहेत काहीतरी, पण अधिकसुद्धा असू शकतील. पण एक कौतुकास्पद आहे हो. म्हणजे त्यावेळेला दळणवळण काय असेल, माणसाला प्रवासाला किती वेळ लागत असेल, फोन बिन तर लांबच राहिलं सगळं, किंवा चांदीचे भाव वाढवून घेणं वगैरे. अधिक दाखले यायला हवेत. थोडेसे जदुनाथ सरकाराने दिलेत, निनाद बेडेकरांच्या लेखनात जाता संदर्भ आहेत, पण अर्थविषयक म्हणजे यांची संकल्पना किंवा शिवाजी महाराजांचा अर्थविचार अशा स्वरूपाचं काम झालेलं नाही आहे. ते करायला हवं. बाबासाहेबांशी पण मी यावर खूप म्हणजे चर्चा केली. ते खूप सांगतात गोष्टी वेळेला, म्हणजे शेतसारा 16 भाग करणं वगैरे वगैरे, पण त्याचंच विचाराचं म्हणून संकलन झालेलं नाही आहे ते. त्यामुळे फारसे दाखले असे विखरलेलेच आहेत त्यांच्याविषयीचे सगळे. हो, शेतसारा त्यांनी ते भाग करणं, हो आहे. म्हणूनच ते मोठे पण त्याच्यासाठीच आहेत. तुमचे विचार पण आम्हाला घ्यायला आवडतील, कारण लोकमान्यांची वेबसाईट आम्ही हो त्यावेळेला हे सगळे विचार जर मिळाले. नाही, माझा प्रयत्न मी गेले 2-3 वर्ष काय करतो की इकॉनॉमिक थॉट रिलेटेड जे टिळकांचं एक असेल ना, ते कुठे संग्रहित करतोय मी ते, कारण ते संकलन म्हणून देता यायला हवं, त्यांच्याच शब्दामध्ये द्यायला हवं.
कारण एवढी ताकदवान भाषा, इतकं सरळ सोपे मुद्द्याला हात घालण्याची शैली, त्यामुळे तसं तिथे देता आलं एक विचार आपल्याला असा एक त्याच्यामध्ये एक सबसेक्शन इकॉनॉमिक थॉट रिलेटेड करता आला तर खूप योगदान आम्हाला त्याच्यात. नाही प्रयत्न तर प्रयत्न करीनच, माझ्याच आवडीचा विषय आहे. आणि पुन्हा आमचे भोके साहेब हे सुद्धा चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यामुळे जे त्यांच्याही जाणीवा. मला स्वतःला काही याबद्दल विचारायचं आहे. लोकमान्यांनी ज्या वेळेला सांगितलं सुरुवातीला उद्योग वाढवाय म्हणून इथनं भांडवल जमा केलं, लोकांना हो स्टॉक हो आणि इथनं भांडवल उभारावे दृष्टीने जे त्यांनी प्रयत्न केले, हो असं असताना ज्यावेळी त्यांनी 100% किंवा परकीय भांडवल यायला पाहिजे, हो त्याला काही अन्य संदर्भ असतील हो त्याच्या जरा हो प्रकाश नाही त्यांनी उद्योग वाढीसाठी त्याच्यात गमतीचा भाग कसा आहे म्हणजे मला हा थोडासा ज्याला मतितार्थ काढणं या स्वरूपाचा भाग असू शकेल. भांडवल यायला हवं म्हणजे आर्थिकदृष्ट्या भांडवल यायला हवं, कारण त्या भांडवलानं राहिलेल्या उद्योगात इथल्या कारागिरांना आणि शेतमजुरांना किंवा शेतमालाला भाव मिळू शकेल हा एक त्याच्यामधला विचार दिसतोय असा. आणि त्याच वेळेला स्वतःच्या उद्योगपतींनी इथे करावं, कारण हा इथला डोमेस्टिक प्रॉडक्ट, डोमेस्टिक लेबर आणि हे सगळं डोमेस्टिक मार्केट या पद्धतीनं वापरता येईल असा तो विचार असावा. आणि हे वरवर पाहायला गेलं तर थोडेसे विरोधाभास वाटू शकतात. आणि एका बाजूला भांडवलाला, पण मला वाटतं की त्यांचे भांडवला यायला हवं ही जी मांडणी त्यांनी केली आहे ती एका पोटतिडकीतनं केली असावी, कारण इंग्रजांची उभारणी किंवा इंग्रजांची औद्योगिक क्रांती त्यावरच उभी आहे असं त्यांचं अर्थातच योग्यच ते प्रतिपादन होतं. त्यामुळे ते भांडवल पण यायला हवं आणि त्याच वेळेला इथल्या मंडळींनी पण उभं राहायला हवं असा हा दुहेरी मला असं वाटतं तो त्यांच्या मांडणीचा आधार असावा असं आता आपल्याला निष्कर्ष काढता येऊ शकेल. कारण नाहीतर ह्या सगळ्या मंडळींना जॉईंट स्टॉक कंपनी काढा वगैरे सांगणं हे म्हणजे कौतुकास्पद आहे. म्हणजे धार्ष्ट्यातच आहे खरं म्हणजे ते. त्यांचे एक 100 वर्षापूर्वी शेतीविषयक त्यांनी पहिल्यांदा हो, मांडणी हो. किंवा शेतीच्या प्रश्नावर लक्ष वेधलं आणि परकीय भांडवलाची आवश्यकता हो हो आजही 100 वर्षानंतर आपण जेव्हा तेच गरज आहे असं म्हणतो हो. त्याच्यात आपण टिळक पुण्यतिथीला त्याचं पुण्यस्मरण करतो, त्यामुळे त्यांचं दृष्टिकोन म्हणून आपण हो, हो. घेणं हा भाग वेगळा. हो. पण मग ते त्यांचं दृष्टिकोन आपण मानायचं का पुढच्या काळातलं आपलं अपयश? 100% अपयश आहे. कारण हाच तो माझा मुद्दा वारंवार येतो की इतक्या अर्थविषयक मांडण्या चांगल्या असून सुद्धा देशामध्ये अर्थविषयक जागृती झालीच नाही ना. म्हणजे भारताचं जर नागरिकांचं जर ओळख करून द्यायची झाली तर सगळ्यात मोठे अर्थांधळे नागरिक भारतामध्ये आहेत आज. मग त्यांना धर्म बिर्म सगळं कळत असतं, पण अर्थविषयक जाणीवा आपल्या नसतातच कधी. म्हणजे ते संस्कृतीमध्येच नाही आहे आपल्या. त्यामुळे या त्यामुळे झालं कसं की इंग्रजांच्या जाण्यानंतर सगळ्यांनी लोकप्रियच मार्ग निवडले, लोकांना न दुखवण्याचेच मार्ग निवडले. आणि अशा अर्थविषयक जाणीवांसाठी जी एक ताकद लावावी लागते, वाईटपणा घ्यायची ताकद असते, ती ताकद 1991चा एक थोडासा अपवाद वगळता ती लागली गेलीच नाही ना. कारण कसं आहे की जगाचा पूर्णपणे बदलतो ठराविक टप्प्यानंतर. मार्गरेट थॅचरनी ती ताकद इंग्लंडमध्ये दाखवली आणि ब्रिटिश एअरवेजसारखी कंपनी त्यांनी खाजगीकरण केलं किंवा रेल्वेचं सुद्धा त्यांनी खाजगीकरणावरती काढलं. संप झाले, मोडून काढले त्या बाईंनी. अमेरिकेमध्ये रेगन यांच्या कालखंडामध्ये तसं घडलं. तसा जो औद्योगिक ज्याला काय पुनरुत्थान म्हणता येईल अशा स्वरूपाचा मोठा रेटा आपल्याकडे लावला गेलाच नाही आहे. आणि त्याची कारणं अनेक आहेत. म्हणजे एक तर अर्थविषयक जाणीवा नसणं, उद्योगांना महत्त्व नको, म्हणजे नेहरूंच्या बाकीच्या राजकीय धोरणांविषयी चांगलं वाईट म्हणता येऊ शकेल, पण नफा म्हणजे पाप हे तत्त्वज्ञान तिथनं रुजलं. म्हणजे तुम्ही JRD टाटांना एका रात्रीत एअर इंडियामध्ये काढून टाकता किंवा जगजीवन राम यांना सगळ्या त्यांच्याकडे कंपन्यांचं ते काही सूत्र वगैरे देतात वेगवेगळ्या, त्यांच्यात असं नाही. सगळ्यांची नफा कमवणारा हा काहीतरी पाप करतोय ही संकल्पना तिथनं रुजली. आणि त्याचं मला असं वाटतं की पुढे प्रत्येकाने इतकं उदात्तीकरण केलं, त्याच्यातनं लबाडी फक्त झाली त्याच्यात आपल्या या व्यवस्थेमध्ये. नफा कमवणाऱ्यांनी कमवला, करायचं ते सगळ्यांनी केलं, पण म्हणायचं मात्र नाही नफा कमवायचा. आता कुठल्या जगाचं जनतेचं भलं व्हावं म्हणून मी उद्योग काढतो असं कोणी नसतं हो. चित्रविषयक साक्षरता वाढावी म्हणून तुम्ही प्रकाशन करता असं नाही ना. व्यवसायाचा भाग असतोच ना तो असायलाच हवा ना. कारण नाहीतर त्याला अर्थच नाही ना. भांडवल नाही तर तुमची वसुली कशी होणार. पण ते मानायचंच नाही असं आपण ठरवलेलं आहे आणि इतक्या खोट्या पद्धतीनं वागत गेलेलो आहोत. त्यामुळे हे अर्थविषयक सगळे शून्य ठरतात ना. आणि किती जणांनी हे सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे अगदी तुम्ही चाणक्याचा संदर्भ तिथपर्यंत त्याचीसुद्धा गरज नाही. एक काळ असा होता की मधल्या कालखंडामध्ये ऋणम कृत्वा ऋणम पिबेत सांगणारा पण तत्त्वज्ञ आपल्याकडे होऊन गेला. पण नंतर कर्ज घेणं म्हणजे पाप आहे त्याच देशातले लोक मानतात.
म्हणजे हा जो विरोधाभास आहे ना आर्थिक विषयांचा प्रचंड आहे आपल्याकडे. म्हणजे मला बाकी कुठल्या अज्ञानाविषयी दूर व्हावं असं मनापासून वाटत नाही, पण अर्थविषयक अज्ञान मात्र दूर व्हायलाच हवं आणि आर्थिक जाणीवा प्रगल्भ असायलाच हव्यात. त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण होतं कसं की बाकी सगळ्या गोष्टी या कळतात नसतात, काय असेल ते असेल, पण शेवटी सर्व गुणम कांचनम आश्रयंते. त्याच्यामुळे अर्थविषयक जाणीवा प्रगल्भ असायलाच हव्यात आणि त्याला पर्याय नाही आहे काय. गोपाळकृष्ण गोखले हे इंग्रजांच्या बजेटवरती हो, त्यांची भाषणं प्रसिद्ध आहेत. त्यांची स्पीचची पुस्तक हो 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 हो. तर त्यांचं काय असं वेगळं कॉन्ट्रीब्युशन होतं की बजेटच्या वगैरे. हो 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 हो, मी ते फक्त वाचलेलं आहे, अभ्यास या अर्थाने नाही, पण मला त्यांचं कौतुक कुणाचं वाटतं म्हणजे रानडे आणि विशेषतः गोपाळकृष्ण गोखले यांची जी मांडणी आहे ना, ही काळाच्या पुढे जाणारी मांडणी आहे. ॲब्सोल्यूट पॉवर्टी ही संकल्पना त्यावेळेला पहिल्यांदा यांच्याकडनं मांडली गेली. इंडियन ट्रेड अँड इंडस्ट्री ड्रेन ऑफ कॅपिटल इन UK अशा स्वरूपाची त्यांची एक मांडणी होती. पॉलिटिकल इकॉनॉमीचा मागाशी संदर्भ दिला, पण यांना हे सगळं समजावून सांगणं हे कौशल्य होतं, विशेषतः गोखलेंकडे वगैरे जर तुम्ही बघितलं. आणि यांचे सगळे विचार ना, म्हणजे मला एक शिवरामपंत परांजपे किंवा तो एक वर्ग वेगळा सोडून द्या, त्यांनी भाषिक आणि राजकीय पद्धतीने मांडणी केली, पण गोखल्यांचं लिखाण हे प्राधान्याने इकॉनॉमिक्सच आहे ना. पुन्हा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अर्थशास्त्र आहे गोखल्यांच्या. ते पुन्हा ते म्हणजे कोणीतरी चांगला त्या विषयाचा अभ्यासक या विषयावर, पण ते टिळकांच्या आधी होऊन गेले. ते म्हणजे टिळकांचा काय म्हणतात त्याला वर्षाच्या अनुषंगानं समांतर असले तरी रानडे आणि गोखले हे टिळकांसाठी त्यांच्या पद्धतीनं मांडणी व्हायला हवी हा टिळकांचा आग्रह होता. म्हणजे अर्थशास्त्र शिकले ते केवळ त्यांच्यासाठी शिकले, हे आपल्याला असं मांडता यायला हवं. आणि हा आहे त्यांच्या ईर्षेतला भाग दिसतो, त्यांच्या मांडणीमधला दिसतो, त्यांच्या अभ्यासामधला सुद्धा दिसतो त्याच्यात. बॉम्बे स्वदेशी ही स्थापना केली म्हणून त्यासंबंधी हो, तर मगाशी एक उल्लेख केला तर या स्वदेशीची मालिकाच सुरू केली त्यांनी, दुकानांची मालिकाच सुरू केली त्यांनी. टिळकांच्या संदर्भात म्हणतात ते, आणि बैठकीमध्ये म्हणाले ना ते, आणि त्या पुण्याच्या गिरणी संदर्भामध्ये जो बैठकीचा वृत्तांत आहे त्याच्यात त्यांनी हा स्टॉक ऑप्शन्सचा हा मुद्दा होता तो. पण कौतुक वाटतं मग हे तेव्हा सगळं असं स्टॉक ऑप्शन्स वगैरे असणं. आता त्याला इसॉप्स म्हणतो तो म्हणताय तुम्ही. थांबतो. धन्यवाद.